Hello students, welcome back. In last video we started control statements. In that we see simple if statement. विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये कंट्रोल स्टेटमेंट हा पॉइंट सुरू केला होता. त्यामध्ये आपण सिंपल इफ स्टेटमेंट आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहून घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इफ एल्स स्टेटमेंट पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या स्टेटमेंट्स आहेत बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये या स्टेटमेंट्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात. एक्सप्लेन सिंपल इफ स्टेटमेंट किंवा एक्सप्लेन इफ एल्स स्टेटमेंट. तर तुम्हाला त्यामध्ये आन्सरमध्ये सिंटॅक्स, त्यांचा फ्लो चार्ट आणि एक्झाम्पल या 3 गोष्टी असणे इम्पॉर्टंट आहे. या तिन्ही गोष्टींनाच तुम्हाला 1-1 मार्क्स असं डिस्ट्रीब्युशन करून 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. तर आज आपण इफ एल्स स्टेटमेंट पाहणार आहे. आता इफ एल्स म्हणजे काय, ही इफ जी स्टेटमेंट आहे तिचाच एक्सटेंडेड पार्ट आहे. म्हणून इट इज अ एक्सटेंडेड पार्ट ऑफ सिंपल इफ स्टेटमेंट. सिंपल इफ स्टेटमेंटचा पुढचा पार्ट म्हणजेच इफ एल्स स्टेटमेंट आहे. आता सिंटॅक्स काय देतोय, काय म्हणतोय या स्टेटमेंटचा, तर इथं इफ हा कीवर्ड आहे. इफ इज नथिंग बट इट इज अ कीवर्ड. हा काय आहे, कीवर्ड आहे. आणि इथं कंडिशन ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ प्रोग्राम, म्हणजे जसा प्रोग्राम विचारला आहे त्याप्रमाणे कंडिशन राहणार आहे. एजच्या विचारला आहे एज, लेस दॅन ग्रेटर दॅन विचारला आहे का, म्हणजे जी कंडिशन ही डिपेंड्स ऑन सिच्युएशन ऑर डिपेंड्स ऑन प्रोग्राम जो विचारला आहे त्यावरती ही कंडिशन असणार आहे. हा आहे तुमचा ओपन कर्ली ब्रास. त्यामध्ये तुमची स्टेटमेंट एक्स दिलेली आहे. त्यानंतर हा क्लोज कर्ली ब्रास आहे. त्यानंतर एल्स हा देखील कीवर्ड आहे आणि त्यामध्ये परत ओपन कर्ली ब्रास केलेलं आहे. त्यानंतर परत एक स्टेटमेंट घेतलेली आहे. त्यानंतर परत क्लोज कर्ली ब्रास आणि नंतर स्टेटमेंट एन आउट ऑफ द ब्रॅकेट. आता सिंटॅक्स समजून घ्या. सिंटॅक्समध्ये इफ कंडिशन दिली असेल, जर सपोज इथं कंडिशन दिली तर ऑफकोर्स त्याचा रिझल्ट ट्रू किंवा फॉल्समध्ये असणार आहे. एक तर ट्रू असेल किंवा मग फॉल्स असेल. जर सपोज कंडिशन ट्रू असेल तर तुमचा काय होईल, स्टेटमेंट एक्स एक्झिक्यूट होईल. कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्स एक्झिक्यूट होईल आणि त्यानंतर कंट्रोल गोज टू स्टेटमेंट एन. समजतंय का तुम्हाला? जर कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्स एक्झिक्यूट होईल आणि त्यानंतर डायरेक्टली कर्सर गोज टू स्टेटमेंट एन. जर सपोज कंडिशन जर फॉल्स असेल तर तुमचा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. एल्स ब्लॉक म्हणजे हा ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट होईल, म्हणजेच तुमची स्टेटमेंट एन वाय एक्झिक्यूट होईल. स्टेटमेंट वाय एक्झिक्यूट होईल आणि त्यानंतर स्टेटमेंट एन एक्झिक्यूट होईल. कळतंय का तुम्हाला की जेव्हा कंडिशन दिलेली असेल इफमध्ये, जर कंडिशन ट्रू असेल तर तुमचा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि त्यानंतर कर्सर गोज टू लास्ट स्टेटमेंट, दॅट इज स्टेटमेंट एन. इफ कंडिशन इज फॉल्स देन एल्स ब्लॉक इज एक्झिक्युटेड. जर कंडिशन फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक हा एक्झिक्यूट होईल, म्हणजेच तुमची स्टेटमेंट वाय एक्झिक्यूट होईल अँड देन कर्सर गोज टू स्टेटमेंट एन आणि त्यानंतर स्टेटमेंट एन एक्झिक्यूट होईल. आता इथं आपण जे इफ ब्लॉक आणि एल्स ब्लॉक म्हणतोय त्यामध्ये सिंगल स्टेटमेंट आहे. इथं नंबर ऑफ स्टेटमेंट्स असू शकतात. असं नाही की इथं एकच स्टेटमेंट असायला पाहिजे. स्टेटमेंट्स भरपूर असू शकतात. तेवढ्या स्टेटमेंट्स काय होतील, ट्रू किंवा फॉल्स असेल तेव्हा ते एक्झिक्यूट होतील. आता आपण फ्लो चार्ट बघू. फ्लो चार्टवरनं तुम्हाला आणखी चांगलं समजेल. फ्लो चार्टमध्ये इथं तुम्हाला कंडिशन दिली जाईल. ॲज युज्युअल कंडिशन एकतर ट्रू असेल किंवा मग एकतर फॉल्स असेल हे आपण म्हणतोय, किंवा कंडिशन ट्रू किंवा फॉल्समध्ये असणार आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर इफ कोड म्हणजेच तुमच्या, मी इथं जे तुम्हाला सांगितलंय तुमचा स्टेटमेंट एक्स, याला आपण इफ ब्लॉक म्हणणार आहे. ह्या ओपन क्लोज कर्ली ब्रासला मध्ये जे काही स्टेटमेंट असणार आहे त्यांना इफ ब्लॉक म्हणणार आहेत. तर त्या एक्झिक्यूट होणार आहेत आणि त्यानंतर आफ्टर इफ म्हणजे हे जे काही आहे तुमचं स्टेटमेंट एन, इथं स्टेटमेंट एन तुमची एक्झिक्यूट होईल. ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर इफ स्टेटमेंट झाल्यानंतर स्टेटमेंट तुमचा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल. त्यानंतर कर्सर गोज टू लास्ट स्टेटमेंट, दॅट इज स्टेटमेंट एन. जर कंडिशन फॉल्स असेल तर तुमचा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. एल्स ब्लॉक म्हणजे कुठला, हा तुमचा स्टेटमेंट वाय एक्झिक्यूट होईल. जो एल्सच्या नंतर जे ओपन कर्ली ब्रास दिलेला आहे त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट्स असतील त्याला आपण एल्स ब्लॉक म्हणणार आहेत आणि त्या स्टेटमेंट एक्झिक्यूट केव्हा होतील, जेव्हा कंडिशन फॉल्स असेल तेव्हा. आणि त्यानंतर कर्सर गोज टू लास्ट स्टेटमेंट, दॅट इज स्टेटमेंट एन. आता एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं आहे. काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये, इंट डेटा टाईप घेतला आहे आणि त्यामध्ये एक व्हॅल्यू डिक्लेअर केली, a = 17.
आणि कंडिशनमध्ये कंडिशन दिली, डायरेक्टली कंडिशन घेतली. आता हे व्हॅल्यू आपण इथं मेन्शन केल्यामध्ये इथं आपण सी इन किंवा सी आउट इथं दाखवलेलं नाही, स्टेटमेंट घेतलेलं नाहीत, कारण डायरेक्टली व्हॅल्यू इथं डिस्प्ले केलेली आहे. जर व्हॅल्यू डिस्प्ले केलेली नसती तर आपल्याला इथं सी इन स्टेटमेंट घ्यावी लागली असती. आता इथं इफ कंडिशनमध्ये काय दिली आहे, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. आता ए म्हणजे इथं काय ठेवायचं आहे आपल्याला 17, कारण व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून रिझल्ट आपला एकच येणार आहे. तर 17 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? ऑफकोर्स ट्रू आहे. ट्रू आहे म्हणजे काय एक्झिक्यूट होईल, स्टेटमेंट तुमचे इफ ब्लॉकची स्टेटमेंट, म्हणजे कुठली ही स्टेटमेंट काय दिलेली आहे तुम्हाला, हॅलो फ्रेंड, ही एक्झिक्यूट होईल. म्हणजे इथं तुमचा मेसेज पहिला आउटपुटमध्ये डिस्प्ले झाला हॅलो फ्रेंड. त्यानंतर कर्सर डायरेक्टली कुठं जाणार आहे, लास्ट स्टेटमेंटला, दॅट इज व्हॉट्स युअर नेम. कुठं मग नंतर शेवटची स्टेटमेंट काय एक्झिक्यूट झाली, व्हॉट्स युअर नेम. आपण प्रॅक्टिकली करून बघूयात म्हणजे तुम्हाला चांगली आणखी आयडिया येईल की कशा पद्धतीने आपण ह्या स्टेटमेंट्स आपण रन करू शकतो. हे प्रॅक्टिकली आपण व्यवस्थित समजावून घेऊयात. प्रॅक्टिकल करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, आपण प्रॅक्टिकल करण्यासाठी टर्बो C++ तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. नसेल तुमच्या लॅपटॉपमध्ये PC तर टर्बो C++ तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकतात किंवा मग CDs वगैरे असतील तुमच्याकडे तर तुम्ही त्यावरनं सुद्धा इन्स्टॉल करून घेऊ शकतात. आता आपण बाय डिफॉल्ट इथं जे शेवटचा प्रोग्राम आहे तो आपण इथं दिसतोय तुम्हाला. आता आपल्याला हे करेक्शन करून न्यू स्लाईड घ्यायची किंवा न्यू स्क्रीन घ्यायची ज्यावरती आपल्याला एक्झाम रन करायचं. तर आता आज आपण कुठली स्टेटमेंट पाहिली तर इफ एल्स स्टेटमेंट पाहिली. सगळ्यात पहिले आपण जे स्टेटमेंट घेतो ती आहे #include iostream.h iostream.h. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट घेतो आपण #include conio.h conio.h. या कंपल्सरी लाईन्स आहेत ज्या आपण प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये घेत असतो. त्यानंतर मेन फंक्शनला ओपन करणार आहेत, त्यानंतर ओपन कर्ली ब्रास, त्यानंतर आपण इथं डायरेक्टली व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे प्रोग्राममध्ये, इंट इज इक्वल टू 17. त्यानंतर आपण फक्त एक स्टेटमेंट घेऊयात कारण मागची स्क्रीन क्लिअर होईल म्हणून CLR SCR ही एक स्टेटमेंट घेऊयात किंवा फंक्शन घेऊयात ज्यामुळे आपली स्क्रीन क्लिअर होऊन आपल्याला रिझल्ट व्यवस्थित डिस्प्ले होईल. त्यानंतर डायरेक्टली काय घेतलं, आपला सिंटॅक्स काय म्हणतोय, इफमध्ये कंडिशन काय, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 ही कंडिशन दिलेली आहे. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज ओपन कर्ली ब्रास, त्यामध्ये आपण स्टेटमेंट घेणार आहे सी आउट. मेसेज घेऊयात, हॅलो फ्रेंड्स घेण्याऐवजी आपण सिम्पली हाय हा मेसेज डिस्प्ले करूयात आणि त्यानंतर इथं डायरेक्टली ब्रॅकेट क्लोज करूयात. त्यानंतर एल्स पार्टमध्ये आपल्याला परत ओपन कर्ली ब्रास करून सी आउट, इथं आपण मेसेज घेऊयात सॉरी, कारण फॉल्स झाली कंडिशन तर आपल्याला इथं सॉरी मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. आणि त्यानंतर डायरेक्टली आपण ब्रॅकेट क्लोज करूयात आणि इथं सी आउट व्हॉट्स युअर नेम करा किंवा हाय थँक्स म्हटलं तरी चालेल. काही तुम्ही स्टेटमेंट काही घेऊ शकता, त्याच्यासाठी काय आहेच घ्यावे असं काही नाही. प्रोग्रामिंग तुम्ही तुमच्या मनाने क्रिएट करू शकतात. गेट CH स्टेटमेंट घेतो आपण. त्यानंतर गेट CH का घेतो हे सगळ्यांना माहीतच आहे, कारण गेट CH घेतल्यामुळे आपला प्रोग्राम होल्ड करून ठेवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज. आता हा एक प्रोग्राम झालेला आहे, याला आपण सेव्ह करूयात. सेव्ह नाव काहीही देऊ शकतात तुम्ही. सपोज आपण W दिले, w.cpp असं त्याचं नाव देऊयात आपण प्रोग्रामिंगचं आणि कंपाईल करूयात प्रोग्रामला, म्हणजे काही एरर असतील तर आपल्याला समजतील. प्रोग्राममध्ये नो एरर्स म्हणजे प्रोग्राम आपला ॲक्युरेट आहे, याच्यामध्ये काही मिस्टेक्स नाही आहेत. आता तुमचं आउटपुट काय डिस्प्ले झालं पाहिजे पहा, ए इज इक्वल टू 17 व्हॅल्यू डिस्प्ले होईल, म्हणजेच एची व्हॅल्यू इथं ठेवल्या जाईल. हे मेमरीज तुमच्या कंपाईलमध्ये ह्या प्रोसेस होतील, तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट डिस्प्ले होणार आहे. म्हणजे 17 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 ही कंडिशन ट्रू आहे, म्हणजे तुमचा हाय आणि थँक्स मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. तर आपण रन केल्यानंतर तुम्हाला इथे डिस्प्ले होतं आहे हाय थँक्स. आता हे तुम्हाला एकाच लाईनमध्ये दिसतंय म्हणून आपण इथे सिम्पली इथं काय करूयात, आपण एंडियल ॲड करूयात, ज्यामुळे काय होईल की आपलं जे आउटपुट आहे ते व्यवस्थित दिसेल. एंडियल ॲड केल्यामुळे आपला प्रोग्राम तुम्हाला व्यवस्थित डिस्प्ले होईल आणि हायच्या नंतर नेक्स्ट लाईनमध्ये थँक्स दिसेल तुम्हाला, हाय थँक्स. दिस इज इफ एल्स स्टेटमेंट. ही आहे तुमची इफ एल्स स्टेटमेंट. आता जर सपोज कंडिशन फॉल्स आली तर मेसेज आपल्याला पाहिजे होता, म्हणून आपण इथं काय करूयात, इथं 9 करूयात व्हॅल्यू. मग आता 9 व्हॅल्यू केल्यानंतर कंडिशन फॉल्स होती, म्हणजे सॉरी आणि थँक्स मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. इथे एक एंडियल ॲड करूयात आपण, म्हणजे आपला व्यवस्थित आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होईल. चेंजेस झालेले आपल्याला सेव्ह करायचे आहेत आणि त्यानंतर प्रोग्राम रन करायचा आहे.
रन केल्यानंतर तुम्हाला सॉरी थँक्स मेसेज दिसतो आहे, बिकॉज कंडिशन इज नॉट ट्रू. आपण जी कंडिशन घेतलेली आहे ही कंडिशन इथं काय होती आहे, फॉल्स होती. विद्यार्थी मित्रांनो, ही स्टेटमेंट तुम्हाला समजली असेल मी असं गृहीत धरते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही मला मेन्शन करत जा, तुमचे डाऊट्स विचारत जा. आपण ते डाऊट्स सॉल्व करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूयात आणि तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स वगैरे घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकतात आणि व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.